सक्षम ग्रुप आयोजित बॅड आणि गुड टच जागरूकता कार्यक्रम। मुली, महिला व पालकांमध्ये आणली जागरूकता। महाड येथील सक्षम ग्रुपतर्फे गुड आणि बॅड टच बाबत जागरूकता कार्यक्रम नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह चौदार तळे महाड येथे आयोजित केला होता। समाजातील मुलं मुली, महिला यांना रोजच्या जीवनात गुड आणि बॅड टच म्हणजे चांगला आणि वाईट स्पर्श यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि बऱ्याच वेळा हे माहीत असून देखील केवळ बदनामी, भीती तसेच याबद्दलचे अज्ञान यामुळे याबद्दल आवाज उठवला जात नाही। हे सर्व म्हणजे नक्की काय, यावरील कायदेशीर उपाययोजना काय असतात या मुलं मुली, महिला, पालक यांना कळाव्यात म्हणून सक्षम ग्रुप महाड तर्फे एक अत्यंत उपयुक्त कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी मुलींना, महिलांना या वाईट स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला कसा प्रतिकार करावा यासाठी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले। महिला म्हणजे आपल्या मुलं मुलींबद्दलची एक आईची जागरूक पालक म्हणून काय भूमिका असावी, शिवाय पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना दिवसातून योग्य असा वेळ दिला पाहिजे, अशा प्रकारचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। अटॅक करताना आपला हात यूज करायचा आहे। हे जे बोन्स आहेत हे खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्या पोर्शननी आपण अटॅक करायचंय। तिथे लाज नाही वाटून घ्यायची। समोरचा खाली उतरलाय, आपल्याला हात लावतोय, मग फाईट कर। गर्ल्स, बी ब्रेव, स्ट्रॉंग, स्ट्रॉंग ॲज अ लायन। सो कळले? एक शॉर्ट एक्झाम्पल देते। असं आपल्याला जर कोणी मागून पकडलंय, समजलंय? मागून पकडलंय असं कोणीतरी। आता ह्या व्यक्तीची 80% पॉवर गेलेली आहे मला पकडलाय आणि माझी 100% आहे। मग मी काय केलं पाहिजे? आलं लक्षात? काय केलं पाहिजे तेव्हा? हे कधी बघितलंय इंस्टाग्राम, फेसबुक वरती? नाही बघत, बोरिंग वाटतं आपल्याला। पण जर तुला हेच माहिती नसेल मग तू फाईट कसं करणार? सो हा एक आहे पॉइंट। सेल्फ डिफेन्सचे पॉइंट सगळ्यांना कळले। आज मला कळले माझ्या कॉलेजमधून, म्हणून आज उभी आहे। सो सगळ्यांनी प्लीज ट्राय करा हे पॉइंट। नेक्स्ट टॉपिक कडे असं येऊया, फॅशन अँड शो ऑफ। सध्या हा आईसाठी आणि मुलीसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। मी तो स्पेशली घेऊन आले त्यांच्यासाठी। शो ऑफ अँड फॅशन कम्प्लीट वेगळे टॉपिक्स आहेत हे। एक रिसेंट एक्झाम्पल घेऊया, क्रॉप टॉप आणि ऑफ शोल्डरचे टॉप। सध्या मुली सगळेच यूज करतायत, पण ते कसे यूज केले पाहिजेत, किती प्रमाणात यूज केले पाहिजेत, मी हा टॉप इथे घातला पाहिजे का, हे आधी कळलं पाहिजे। मला तर कळलंच पाहिजे, पण त्याच्या आधी आईला कळलं पाहिजे, कारण ती आई असते। तिला जाणीव झाली पाहिजे की माझ्या मुलीला हे चांगलं दिसणार आहे का तिथे, राईट? आता क्रॉप टॉप किंवा ऑफ शोल्डर टॉप हे बनवलेलेच आहेत, घालण्यासाठीच बनवलेले आहेत, पण ते कुठे घातले पाहिजेत, कधी घातली पाहिजेत, हे पहिलं बघायचं। ऑफ शोल्डरचा टॉप येऊया आपण। ऑफ शोल्डर मध्येच मीनिंग आहे। ऑफ शोल्डर, शोल्डर पर्यंतच घालायचं आहे। जर तू खाली चाललीयस, डीप नेक चाललीयस, मग तू फॅशन करतेस, इट्स शो ऑफ। मग तू ते जर घालून गेली बाहेर आणि लोक तुझ्याकडे बघायला लागली, मग तू काय म्हणणार? जनरेशन वाईट आहे, माझ्याकडे वाईट नजरेने बघतायत। अरे पण तू चुकलीयस, घालण्यात तूच चूक केलेली आहेस। मग तू बाकीच्यांना बोलणार तू चुकलीयस घरातून। आपण सध्या मिरर सेल्फी काढतो की नाही? सध्या फेमस आहे मिरर सेल्फी। सेल्फी काढतो की नाही? चेहरा बघतो, माझी स्माइल ठीक आहे, लायनर ठीक आहे, लिपस्टिक ठीक आहे। अरे पण कम्प्लीट बॉडी बघ, माझ्या बॉडीचा एखादा पार्ट वेगळा दिसतोय का, खूप शो ऑफ होतोय का? हे जर तू घरी बघितलंस ना तर बाहेर तुला काहीच होणार नाही। तू घरीच अनसेफ, बाहेर अनसेफ। घरी सेफ तर बाहेर पण सेफ, हे लक्षात ठेवायचं। क्रॉप टॉप कडे येऊया। सध्या हायवेज वगैरे खूप जण यूज करतात, यूज करायचंच आहे, पण ते कधी यूज केलं पाहिजे, किती प्रमाणात यूज केलं पाहिजे, हे कळलं पाहिजे। सगळ्यांना पॉइंट्स कळलेले आहेत आणि प्लीज वाईट वाटून घेऊ नका की मी खूप ओपनली इथे बोललेले आहे आई आणि मुलीबद्दल,
पण हे गरजेचं आहे. आज आम्ही बाहेर राहतोय, मुंबई पुण्यामध्ये अशा खूप गोष्टी घडल्या जातात, बघितल्या जातात, पण त्या कधी रिॲक्टच होत नाही. एक शॉर्ट एक्झाम्पल, स्ट्रीटवरून चालत असताना एखाद्या माणसाचा धक्का लागला आपल्याला, तो लगेच कळतो. स्पेशली मुलीला लगेच कळतो की तो धक्का चुकून लागलाय का मुद्दामून लागलाय. हा लगेच कळतो आपल्याला. तेवढा आपण अलर्ट पण असतो आणि असलंच पाहिजे. मग तू जर पब्लिक मध्ये अरे केलंस तरी पब्लिक गोळा होतं, लगेच विचारत पण नाही की त्यांनी काय केलं, लगेच मारायला सुरुवात करतं. पण तू अरे बोललेस म्हणून मग उगाच अरे नाही म्हणायचं. खरंच चूक असेल तर म्हण, पब्लिक सपोर्ट करायला असतं. पण तू रिॲक्टच झाली नाहीस, बोललीच नाहीस काही, तर काहीच होणार नाही. आय कांट डू इट, इट्स इम्पॉसिबल फॉर मी, असे शब्द वापरायचेच नाहीत. आय कॅन डू इट, इट्स पॉसिबल फॉर मी, हेच वापरायचं. एका पालकांनी सांगितलं की आपली सुरक्षा आपणच केली पाहिजे आणि ते एकदम योग्य आहे. प्रत्येक मुलींना पालकांनी ट्रेन केलं पाहिजे की बॅड टच जिथं तुम्हाला अनुभवायला येतं तिथं त्याचं तुम्ही चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला कायद्यांचे अधिकार दिलेले आहेत त्याची तुम्हाला माहिती पाहिजे. महिलांविरोधी कायदे फार तिखट कायदे बनवलेले आहेत शासनाने. त्यामध्ये 509 सारखा साधा आहे की तुम्हाला जर कोणी शब्दोच्चार केला, अश्लील शब्दोच्चाराने तुमची टिंगल टवाळी केली तर 509 सारखा दखलपात्र अपराध होतो, त्यात अटक होती. त्यानंतर निर्भया प्रकरणापासून 354, 376 या गुन्ह्यामध्ये शासनाने अमेंडमेंट्स केलेले आहेत. त्या गुन्ह्यात शिक्षेमध्ये बदल झालेला आहे. आरोपींना लवकर जामीन मिळत नाहीये. बालकांविरुद्ध जे लैंगिक अत्याचार होतात त्यासंबंधी नवीन पोक्सो ऍक्ट आलेला आहे आणि त्या पोक्सो ऍक्ट मध्ये एकदा अटक झाली की लवकर जामीन मिळत नाही. त्याची प्रचिती आपल्याकडे एक आता महाड शहरामध्ये नुकताच एक गुन्हा दाखल झाला होता 2-3 महिन्यापूर्वी. त्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी अटक झालेले आहेत ते आजपर्यंत जेलमध्ये आहे. मी सर्वांना पुनश्च आवाहन करतो की आपल्या पालकांना, आपल्या पाल्यांना, मुलांना, शिक्षकांनी आपल्या शाळेतील मुलांना, विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच बद्दल जागृत करावं आणि जे कायदेशीर अधिकार दिलेले आहेत तेव्हा त्या मुलाने असं सांगितलं, जे सांगितलं ते भयानक होतं. शाळा सुटल्यानंतर आम्ही सायकलवरनं जेव्हा जायचो तेव्हा सायकलनी जाताना एक झाड होतं, त्या झाडाखाली सगळेजण सायकल लावायचे. लघवीला म्हणून उभे राहायचे सगळे. आम्ही लघवीला उभे राहिलो की सगळेजण माझी पॅन्ट खोलायचे. पुढे सांगू की नको सांगू हा प्रश्न माझ्या समोर येतोय, पण मी बिनधास्तपणे असं सांगेन की हे सांगणं गरजेचं आहे. कारण जितकी मोकळेपणाने चर्चा तुम्ही आम्ही करू तितक्या लवकरात लवकर गुड टच आणि बॅड टच या गोष्टी समजतील. त्या मुलावर सलग ती 4 मुलं बलात्कार करायचे. हा प्रश्न तिथे निर्माण झाला. तो मुलगा घरी सांगायला घाबरत होता. याचं कारण आई वडील म्हणतील त्या मुलांची संगत सोड, तू शाळा बंद कर, दुसऱ्या शाळेत घालू. त्याला ती शाळा आवडत होती. म्हणजे पालकांनी त्याच्यात असा विश्वास निर्माण करायला हवाय की बाबा तुला जे काही प्रॉब्लेम्स असतील ते माझ्याशी तू शेअर कर, मला सांग. मला सांगितल्यानंतर त्याच्यातून आपण काय पर्याय काढता येईल हे ठरवू. पोस्को कायदा म्हणतो त्याच्याप्रमाणे तो गुन्हा दाखल होतो. आता अलीकडेच गेल्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये अशी चर्चा चाललेली आहे की त्याला फाशीपर्यंतची शिक्षा द्यायची, अशी जर लहान मुलांच्यावरती जर लैंगिक अत्याचार केले तर. मित्रांनो लक्षात ठेवा की लहान मुलांच्यावरती लैंगिक अत्याचार करणे खूप मोठी शिक्षेची गोष्ट आहे. आता पण याबाबत पालकांनी सतर्क राहिले पाहिजे जेणेकरून अशा गोष्टी होणार नाहीत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की बऱ्याचदा अशा गोष्टी जर कधी झाल्या की आपल्या मुलीची, लहान मुलीची छेड काढली किंवा वैयक्तिक आपल्या कधी जर प्रसंग आला तर बरेचसे पालक घाबरतात की आपण खेडेगावामध्ये राहतो, पोलिसात कंप्लेंट केली तर आपली बदनामी होईल, उद्या पेपरला बातमी येईल. पण कायद्याच्या भाषेत मी आपल्याला सांगतो की आमच्यावर देखील आणि किंवा पत्रकारांच्यावर देखील बंधन आहे. अशी जी पीडित महिला असेल, पीडित मुलगी असेल, तिची कुठल्याही प्रकारे ओळख निष्पन्न होणार नाही
किंवा तिचं नाव निष्पन्न होणार नाही, तिचं कोणतं गाव आहे ते देखील येणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी त्याचबरोबर संबंधित पत्रकार किंवा सगळ्यांनीच घ्यायची. आताच्या काळात तरी ह्या गुड टच आणि बॅड टचची गरज आहे. हे मुलामुलींपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ही चांगली हे आहे कार्यक्रमाची एक चांगली सुविधा केलेली आहे त्यांनी. मुलांपर्यंत आपल्या भावना, आपल्या जे आलेले अनुभव पोहोचले पाहिजेत. याचा काय फायदा होऊ शकतो का? हा, नक्कीच ह्याचा फायदा होऊ शकतो. मुलींनी जर मनावर घेतलं तर मुली सक्षम राहतात. आता हाच कार्यक्रम एखादा म्हणजे डान्स प्रोग्राम असता किंवा असा दुसरा कुठला कार्यक्रम ठेवला असता तर इथे लाखोनी गर्दी केली असती की माणसांना बसायला जागा नसती. पण आज हा कार्यक्रम इतका छान केला यांनी, पण त्याचं कुणी गांभीर्याने घेतलंच नाही. महाडकरांनी तर अजिबात हे गांभीर्याने घेतलेलंच नाही आहे असं दिसतंय. इतकी उपस्थिती कमी आहे आणि हे खरं महाडकरांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे. महाडकरांनी म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. याची गरज आहे पण ती घेतली नाही, याची खंत आहे. सक्षम ग्रुपची कल्पना आली जेव्हा नवरात्रात आम्ही एकत्र सगळ्याजणी बसलो होतो तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. मग आपण दरवर्षी नवरात्रात ओट्या भरतोच, मग अशा महिलांच्या ओट्या भरवूया की जेणेकरून आपण ज्या म्हणजे विधवा असतील, अशा असतील, ज्या गरजू असतील त्या महिलांच्या ओट्या आम्ही प्रत्येकी जणी जाऊन त्या महिलांच्या ओट्या भरल्या. आणि ही कल्पना म्हणजे गुड टच आणि बॅड टचची कल्पना अशी आली की माझी मुलगी नांगलवाडी ते महाड ते नांगलवाडी या इथे प्रवास करते रोज सकाळी जाताना विक्रममध्ये. आणि विक्रममध्ये जात असताना तिला बसताना बसल्यानंतर थोडंसं फिलिंग व्हायचं की हा माणूस कसा आहे, तो माणूस कसा आहे. मग ती घरी आल्यानंतर मला सांगायची, आई ह्या माणसाने मला असा टच केला, ह्या माणसाने असा टच केला. मग मी तिला चांगल्या पद्धतीने सांगायचे. मग आई की बाबा असं नाही, असा टच केला की ह्या स्पर्शाने ही स्पर्श कुठल्या पद्धतीचा आहे, हा स्पर्श कुठल्या पद्धतीचा आहे. मग ती म्हणायला लागली, आई मला जेव्हा तू सांगतेस मग इतर मुलींनाही तू तिची आई अशी सांगू शकेल का या पद्धतीने. ही कल्पना जेव्हा माझ्या मनात त्या मुलीने आणून दिली तेव्हा मी सगळ्या माझ्या ज्या भगिनी आहेत सक्षम ग्रुपच्या मी त्यांच्याजवळ चर्चा केली की आपण हा असा कार्यक्रम केला तर गुड टच बॅड टचचा. तर त्यांनी मला अगदी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते मार्गदर्शक संजय जाधव सर, ॲडव्होकेट चांदोरकर, दत्तात्रय कळमकर, शोभाताई सावंत, निलेश आढे सर, महाड शहरचे पोलीस निरीक्षक सणस साहेब, MIDC महाड पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सक्षम ग्रुपचे सदस्य सौ ज्योती निकम, रश्मी गायकवाड, निलिमा पार्टे, पूजा कालगुडे, भारती सपकाळ, सोनल मांडके, सिद्धी पवार, प्रियांका सरकले, भारती पिलाकर, अर्चना भागवत तसेच महाडमधील पालकवर्ग, मुले, मुली आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर सोनार, स्वराज्य लेख लाईव्ह, महाड. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा.